स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे चकवताची भाजी। अगदी लपथप अशी करणार आहे, अगदी गरगटा पण करणार नाही आपण भाजीचा। त्यासाठी भाजी निवडून घेतली आहे आपण आणि ती धुवून घ्यायची आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे अर्धा वाटी इतकी हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे आपल्याला। भाजी शिजेपर्यंत आपली ही डाळ भिजून जाते। आता आपण भाजी शिजत घालणार आहे। धुतलेली भाजी कढईमध्ये टाकून घ्यायची। भाजी दिसताना जास्त दिसते पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी होती ही भाजी। आणि चकवताची भाजी हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने खूप असे प्रोटीन्स भेटतात आपल्याला। एक ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि झाकण ठेवून भाजी चांगली शिजून द्यायची आहे आपल्याला। साधारण 5 मिनिटं लागू शकतात भाजी शिजण्यासाठी। तोपर्यंत आता मसाला करणार आहे आपण भाजीला। लसूण सोलून घ्यायचा आहे। 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या फोडणीसाठी ठेवायच्या आणि 2 ते 3 अशा मसाल्यामध्ये वाटणात घालायच्या आपल्याला। त्यानंतर अर्धा वाटी इतके शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आहे। हिरव्या मिरच्या 3 ते 4 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। आता आपण ते वाटण तयार करणार आहे त्याचं। आपली भाजी पण शिजली आहे बघू शकता तुम्ही। वाटण तयार करून झालं आहे आपलं। तर आता भाजी आपण खाली उतरून घेऊ गॅसवरून आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं बाजरीचं पीठ घालायचं आहे आपल्याला। आणि बाजरीचं पीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने भाजी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे पिठामध्ये। आणि आता आपण जो मसाला तयार केला आहे तो भाजीमध्ये घालून घ्यायचा। भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता। आणि आता भिजलेली जी डाळ आहे हरभऱ्याची ती पण टाकून घ्यायची भाजीमध्ये। चकवताची भाजी खूप अशी पौष्टिक आहे। व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, खनिज, कॅल्शियम सर्व आहे या भाजीमध्ये। आता गॅस चालू करून आपण गॅसवरती कढई ठेवून द्यायची। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। कमी गॅस करून द्यायचा आहे आणि आता फोडणी द्यायची आहे आपल्याला। आपण अशा पद्धतीने कढईमध्ये फोडणी देणार आहे। अशा पद्धतीने फोडणी दिल्याने भाजीला अगदी खूप अशी छान चव येते। तेल तापल्यानंतर 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर लसूण घालायचं त्यामध्ये आणि खूपच असं लाल पण होऊ द्यायचं नाही आपल्याला लसूण। आता जिरे मोहरी घालायचे। आता आपण भाजीमध्ये ही फोडणी घालून घ्यायची। बघू शकता आपली फोडणी तयार झाली आहे। अगदी असा चरचर आवाज येतोय आपल्या फोडणी टाकल्यानंतर भाजीचा।
आणि 5 मिनटासाठी कमी गॅसवरती भाजी आपली शिजवून घ्यायची आहे चांगली. तर आपली भाजी शिजत आलेली आहे. मसाला घातल्यानंतर, फोडणी दिल्यानंतर चांगली उकळी द्यायची भाजीला. आपली भाजी तयार झाली आहे. आता चाकवताची भाजी तयार झाली आहे. तुम्ही ही गरम गरम अगदी भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान चवीला लागते. आणि मेन म्हणजे हिवाळ्यामध्ये तर खूप अशी पौष्टिक असते ही भाजी चाकवताची. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, तुमच्याकडे चाकवताची भाजी भेटते का? कशी वाटली भाजी ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.